आप आई बाहर आए, आपने बोला व करके दिखाया. म्हणून आपला मानाचा मुजरा महेशजी मोहिते यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध झालंय. मैदानात आपण पाहतोय 25 दिवसात न थांबता न थकता हे मैदान उभं राहिलंय. या मैदानाचा नामकरण सोहळा आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. या स्पर्धेच्या ही स्पर्धा अंतिम टप्प्यात नक्की झालंय, पण मात्र या मैदानाला नाव देणं गरजेचं आहे. ते नाव सुद्धा थोड्याच वेळात आपण आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून महेशजी मोहिते यांच्या उपस्थितीत आणि मनस्विताई यांच्या समक्ष आपण त्याचा सुद्धा आपण उद्घाटन करूया. सर्व खेळाडू मेन गेटवर गेलेत. फीत कापून या मैदानाचा आपण नामकरणाची फीत तिथंच कापूया आणि नंतर ज्याचं जे आपण नामफलक आहे त्याचा सुद्धा उद्घाटन करूया. यम फॅक्टर आपण पाहतो. यम फॉर महेंद्र, यम फॉर महेश आणि यम फॉर मनस्वी. हा यम फॅक्ट आपण पाहतोय. 3 यम एकत्र आल्यानंतर काय होत आहे. माणूस मस्त है बिंदास्त, माणूस मस्त है बिंदास्त, एंट्री त्याची जब नेता आहे का. आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. सन्माननीय महेंद्र शेठ आपला हक्काचा माणूस, ज्याने हा आमदार असा आहे ना की जो आता मध्ये प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे असा आमदार हवा, पण महेंद्र शेठ दळवी हे भाग्य आहे अलिबाग मुरुड रोहा संघाचं. तो तसा आमदार आपल्याला मिळाला आहे. सन्माननीय महेंद्र शेठची स्माईल सांगून जाते. एक नाजक एक अशी आदा आहे त्यांच्याकडनं. एक थोडीशी स्माईल असेल ना की समोरच्या माणसाचा प्रश्नच अगदी सहजगत्या सोडवत आहे. बघा एक ब्राह्मण ज्या पद्धतीने पूजा करतायत, पहिला मग ते कुंकवाचा मान असेल, मग गंधाचा मान असेल, मग पुष्पाचा मान असेल, मग नंतर त्यानंतर अक्षदा असतील आणि त्यानंतर नाळ असेल. आणि महेश मोहिते आहेत की तिथं तुषार शिंदे बसलेत ना, काही सांगायची गरज नाही. कारण प्रत्येक गोष्टी आपण GT स्पोर्टच्या माध्यमातून पाहत असतो. अतिशय अचूक आणि मनस्वी ताईंचं मनस्वी आपण स्वागत करतात. कारण स्त्री अशी आहे ना की येणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी स्त्रीकडून झाला ना का स्त्री
ही घराला पुढे नेते. म्हटलं जाताना एक स्त्री शिकली की आपलं कुटुंब शिकतं. मनस्विताई त्यांचं एक प्रतीक आहे. मनापासून कौतुक करूया. या ताई सुद्धा आल्यात, त्यांचं सुद्धा मनापासून आपण कौतुक करूया. पूजन महत्वाचं आहे. पूजा झाली की नंतर ज्या गोष्टी आपण पाहिजेत त्या मनासारख्या होत असतात. चांगल्या पद्धतीचं पूजन आपण करतोय. आपण पाहतोय ज्या या वळके ग्रामपंचायतीला महत्वाचा प्रश्न होता की मैदान, आणि ताडवाडी परिसरात मैदान करण्यासाठी जागा शोधते. महेश मोहिते म्हटलं होतं, ते म्हटले आणि ते कामाला लागले आणि त्यांनी 1 महिन्यात करून दाखवलं. त्यांचंही कौतुक करूया. एम फॅक्टर आपण पाहतोय. सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी, सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते आणि सन्माननीय मनस्वी महेश मोहिते, म्हणजे हे 3 यम एकत्र आलेत. यम यम यम. आणि म्हणून म्हणतोय इथं काहीच करण्याची गरज नाही आहे, कारण तुमच्या माग पूर्ण यम फॅक्टर आहे. काय फटाक्याची आतषबाजी आहे. हा आनंद आहे. वळके ग्रामपंचायतीचा अभिमान आहे, कारण आता आमच्यासाठी मैदान खुलं झालंय. पुढच्या पिढीसाठी मैदान खुलं झालंय. आणि हे करणारे आहेत ना, यांना तुम्ही अजिबात विसरू नका. ज्यांनी केलंय ना त्यांच्या मागं तुम्ही खंबीर उभं राहा. मग महेश मोहिते असतील, सन्माननीय आमदार महेंद्र दळवी साहेब असतील, कारण हे करणारे आहेत. हे तुमच्या आमच्यातले आहेत आणि तुमच्या आमच्यात काय करणार त्याची ओळख त्यांच्याकडे आहे. काम करणारा माणूस नेहमी लक्षात राहतो, म्हणून काम करणाऱ्या माणसाच्या आपण पाठी उभं राहायला पाहिजे. मैदानात बघा आपण जे मान्यवर आलेत, ग्रामस्थ आहेत, ज्येष्ठ आहेत, यांचा पुरेपूर अभ्यास महेश मोहिते साहेबांनी केलाय. प्रत्येकाला पुढे करतात, बाबा या पुढे या चांगल्या गोष्टीसाठी तुमचा सुद्धा हातखंड आहे. आता मात्र त्यांची रॉयल एंट्री होते. आपण पाहतोय 25 दिवसात जे काम त्याने केलंय. या ग्राम दैवत हनुमान महाराजाला वंदन केलं असेल आणि सांगितलं असेल या वाडीच्या विभागात एक क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी भलं मोठं मैदान उपलब्ध करून झालंय. याच्यावर असे तारे निर्माण होऊ दे की त्यांनी महाराष्ट्र नाही तर अख्खा देश गाजवावा, की देशाच्या पलीकडे जाऊन देशाचं प्रतिनिधित्व करावं, असा खेळाडू या मैदानात तयार व्हावा, अशी भीष्म प्रतिष्ठा त्यांनी घेतली असेल. आणि त्याच कारणास्तव इथे मानाचं वंदन करतात, या भूमीला वंदन करतात, या मातीला वंदन करतात आणि सांगतात इथून असे खेळाडू घेऊ दे की उद्या सुद्धा करण आंबाला सारखा आमच्या इकडून सुद्धा एखादा खेळाडू जाऊ दे, त्याला सुद्धा नेण्या येण्याची फ्लाईटची व्यवस्था त्या आयोजकांनी केली पाहिजे. असा एखादा या विभागातील खेळाडू घडावा अशी आपण प्रार्थना करूया. आणि मान्यवर इकडे प्रस्थान करतात, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया. मग दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब, नक्कीच गाणं होऊ जाऊ दे. लय दामदार लय आपला आमदार भारी आहे, पण मात्र ज्यांना आणण्यासाठी भारी डोकं कोणाचं आहे तर सन्माननीय महेश मोहिते साहेबांचं आहे. कारण त्याला माहित आहे 2 यम, यम फॉर महेंद्र, यम फॉर महेश आणि यम फॉर मनस्वी, या 3 यम एकत्र आले ना की मग त्या वर्तुळात सुद्धा कुठं जागा भेटत नाही आहे. आणि ती जागा या वळके ग्रामपंचायत पासून आता मुरुड पासून रोहापर्यंत ती जागा यम फॅक्टरनी गाठून ठेवली आहे, ही पॅक करून ठेवले. कौतुक तुमचं असेल, कारण क्रिकेट खेळाडूंची जी नस आहे ना ती महेश मोहिते साहेबांनी ओळखली आणि त्याच कारणास्तव
म्हणजे बाळ कडू पिऊनच तयार झालेत. आपण पाहतोय आमदार साहेब आणि महेश मोहिते यांच्या साहेबांच्या हातून आपण या मैदानाचा आपण नामकरण सोहळा पाहतोय. जय जय शिवाजी. आपण पाहतोय आजपासून या मैदानाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ग्रुप ग्रामपंचायत वळके असं संबोधित करूया. पहिला चेंडू आपण डॉट पाहतोय. इथं महत्वाचा नामकरण सोहळा आपण पाहतोय आणि ज्या नावाने आपण एनर्जी घेणार आहेत इथं एक चांगला पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे अपील घेतला जातोय, अपील उचलून धरला जातोय. फलंदाज महत्वाचा बाद होतोय गणेश. स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ग्रुप ग्रामपंचायत वळके या मैदानाला आता आपण कुठे नामोल्लेख केलात तर हिंदुत्वाचं आपण प्रतीक असणारा महाराष्ट्राचा आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणून याचा नामोल्लेख करूया. व्यासपीठावर ज्यांचं आगमन होते आपण पाहतोय सन्माननीय आमदार महेंद्र शेठ आणि सन्माननीय ऍडव्होकेट महेशजी मोहिते, सन्माननीय मनस्वी ताई यांचं सुद्धा आगमन होतंय. दहा चेंडू आणि 21 धावांची गरज आपण पाहतोय. थँक्यू डीजे. यावेळेचा हा चेंडू उचलला. इथं क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाईल काय, पण मात्र त्याच्या पुढ्यात पडतंय. केवळ एक धाव घेतली जाईल. चेंडूचा पाठलाग करावा लागेल, चेंडू पर्यंत पोहोचावा लागेल, त्यानंतर मात्र झेल होईल. थोडासा प्रयत्न कमी पडलाय पण मात्र एक धाव नशिबाची नक्की मिळते. धाव फलकावर होतोय बदल आपण पाहतोय. 27 धावा धाव फलकावर. 9 चेंडू आणि